Hello students, today here I am teaching some most MP PYQs on topic logic. Okay, GE चे जे PYQs आहेत ना ते CET ला रिपीट झालेले आहेत. ओके, JEE 2017 चे एक्झाम्पल CET 2022-24 ला रिपीट झालेलं आहे. ओके, एक्झाम्पल बघूया आपण. मागे आपण जे घेतले तेच पुढे आपण कंटिन्यू करत गेलेलो आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 4 इथे आहे. एक्झाम्पल नंबर 4, द स्टेटमेंट P implies Q, implication, negation of P implies Q, implication Q is. इथे ऑप्शन्स आहेत. फॉल्सी मीन्स कॉन्ट्राडिक्शन, टोटोलॉजी, नेक्स्ट इक्विव्हॅलंट टू negation of P implies Q, and last equivalent to P implies negation of Q. Okay, here our steps are. First आपल्याला जे दिलेलं आहे तो इथे स्टेटमेंट पॅटर्न आपण लिहून घेतला. आता स्टेप बाय स्टेप करत जायचंय. फर्स्ट P implies Q. We know that P implies Q is equivalent to P implies Q is equivalent to negation of P disjunction Q. Okay, implication in bracket negation of P implies Q. Negation of P is equals to suppose P. मनात सपोज करा त्याला आपण P implies Q, negation of P, negation of P. आता P म्हणजे आपल्याकडे आहे negation of P disjunction, Q म्हणजे Qच आहे, implication Q as it is. Then next step is negation of P disjunction Q as it is, implication. Then by involution law, negation of P disjunction Q. Okay, implication Q. इथे आपण काय केलं समजतं. इथे आपण सगळीकडे स्टेप बाय स्टेप आपण कंडिशनल लॉ जो आहे ना, इनोव्हेशन लॉ, कंडिशनल लॉ अप्लाय करतोय. देन नेक्स्ट स्टेप इज P disjunction Q is equals to suppose P. परत याला मनात तुम्ही सपोज करा टोटल इक्वल्स टू P. ओके, नेगेशन ऑफ P disjunction Q as it is, implication as it is. ओके, P implies Q, negation of P. P कोण आहे तो तिथे टाकायचा, P disjunction Q, disjunction हा Q आपला as it is आला. ओके, देन नेक्स्ट पार्ट इकडे घेऊ आपण जरा. देन नेक्स्ट इक्विव्हॅलंट, फर्स्ट पार्ट as it is, negation of P disjunction Q as it is, implication. Okay, next whole negation of disjunction, De Morgan's law, सेपरेट नेगेशन ऑफ कंजंक्शन. इथे मी वापरते आहे डी मॉर्गन्स लॉ. नेगेशन ऑफ पी कंजंक्शन नेगेशन ऑफ क्यू. ओके, डिसजंक्शन क्यू ॲज इट इज. देन नेगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू ॲज इट इज. देन नेक्स्ट स्टेप इज distributive law. By distributive law we get negation of P disjunction Q. Yes, conjunction ब्रॅकेट मधला सिम्बॉल सेंटरला येतो. ओके, कंजंक्शन negation of Q disjunction Q. आला आपला आन्सर. देन नेक्स्ट स्टेप इज negation of P disjunction Q as it is, implication negation of P disjunction Q as it is. Then by complement law, negation of Q disjunction Q, T or F, T. आता मी इथंच लिहिते बरं का रे मुलांनो, T लिहिलं. आता आहे ना, तुम्ही याला मनात सपोज करा P कंजंक्शन T, व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन P. आयडेंटिटी लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. P कंजंक्शन T, P म्हणजे हीच व्हॅल्यू येणार आहे. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत का रे, चेक करा. येस, सेम आहे. म्हणजे ही जर T असेल तर ही पण T असणार, आणि हा जर F असेल तर हा पण F असणार. देन वी नो दॅट हिअर सिम्बॉल इज ए, 1 minute, हिअर सिम्बॉल इज ए डबल इम्प्लिकेशन और इम्प्लिकेशन. 1 minute. Yes, here symbol is a implication. Second F, first T, then F, otherwise T. Means in both the cases we get T. T म्हणजे कोणता रे ऑप्शन? Yes, ऑप्शन B. म्हणजे 50% स्टेप्स तुम्ही ओरली करू शकता. ओके, सॉल्व करू शकता. देन नेक्स्ट एक्झाम्पल, 1 minute. नेक्स्ट एक्झाम्पल
Example number 5, this statement negation of P double implication negation of Q is. आता एक लक्षात घ्या, हे एक्झाम्पल लॉजनी पण करता येते, ट्रूथ टेबलनी, पण एकही ट्रूथ टेबलचं मी घेतलेलं नाही आहे लेक्चरमध्ये, त्याच्यामुळे इथे मी ट्रूथ टेबलनी कव्हर अप करते, म्हणजे ट्रूथ टेबल कळेल सगळ्यांना. ओके, फर्स्ट काउंट द टोटल नंबर ऑफ लेटर्स. लेटर्स आर 2. हिअर लेटर्स आर 2, P, Q, 2 लेटर आहेत, अँड सिम्बॉल्स आर 1, 2 and 3. एकूण सिम्बॉल आहे 3. Therefore टोटल नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल्स टू 5. एकूण कॉलम किती येतात? 5. फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q, then small parts are negation of Q, okay, negation of Q, then P double implication negation of Q. छोटे छोटे भाग करायचे त्याचे, आणि टोटल पार्ट आहे negation of P डबल इम्प्लिकेशन नेगेशन ऑफ Q. किती कॉलम झाले काउंट करा? 1, 2, 3, 4, 5 कॉलम्स. ओके, लेटर किती आहेत ते काउंट करा, प्लस सिम्बॉल्स किती आहेत ते काउंट करा, तेवढे नंबर ऑफ कॉलम झाले पाहिजेत. आणि रोज माहीत असतील तुम्हाला, जेवढे लेटर्स 2 आहेत, 2 लेटर म्हणजे याचा अर्थ 2^2, 4 रोज, 4, आणि 3 लेटर्स P, Q, R, ते 2^3, 8 रोज. ओके, then entries are TT, TF, FT, FF. Okay, FF. Then negation of Q, negation of T, F, negation of F, T, negation of T, F, negation of F, T. Then P double implication, P double implication negation of Q. Double implication remark, both T, then T, both F, then also T, otherwise F. Both T, then T, both F, then also T, otherwise F. Okay. Otherwise F. Then its negation, याचं negation, negation of F, T, negation of T, F, negation of T, F, negation of F, T. ओके, इथे मला ह्या एंट्रीज मिळाल्या. आता एक विचार करा, ओळीनं आपण ओरली सुद्धा चेक करू शकतो. P डबल इम्प्लिकेशन Q, P डबल इम्प्लिकेशन Q रिमार्क, बोथ T, T, बोथ F, then also T, डबल इम्प्लिकेशन, अदरवाइज F. म्हणजे P डबल इम्प्लिकेशन Q च्या एंट्रीज आहेत बोथ T, T, बोथ F, then also T, otherwise F. These two are equivalent. Yes, equivalent. Therefore option A correct. Yes, option A. इथे एक ट्रूथ टेबलचं मी एका म्हणजे या मेथडनी कव्हर केलं. देन नेक्स्ट इज ए 1 मिनिट, पेज दिसतंय का? ओके, दिसतं. हां, देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. JEE 18चं एक्झाम्पल 2024ला रिपीट झालेलं आहे. नंबर 6 एक्झाम्पल, नेगेशन ऑफ P डिसजंक्शन, P कंजंक्शन, नेगेशन ऑफ Q इज इक्विव्हॅलंट टू फर्स्ट disjunction over conjunction. Law is known as distributive law. Negation of P, disjunction P. Okay. Then हा ब्रॅकेट मधला सिम्बॉल सेंटरला घेतला. negation of P, disjunction, negation of Q. Then negation of P, disjunction P by complement law. We get T or F, T. Conjunction, negation of P, disjunction, negation of Q. Then next part, by identity law. या टोटलला आपण मनात म्हणायचं P. आपण सपोज करायला काय हरकत आहे? P, T कंजंक्शन P, व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन P. म्हणजे ही आली ना, नेगेशन ऑफ P, डिसजंक्शन, नेगेशन ऑफ Q. आता असं ऑप्शन आहे का? नाही आहे. मग ही व्हॅल्यू कोणाला इक्विव्हॅलंट आहे जरा चेक करू शकताय. वी नो दॅट P implies Q, कंडिशनल. देन इट्स कॉन्व्हर्स, इनवर्स and contrapositive. Converse, Q implies P.
Inverse, negation of P implies negation of Q, and contrapositive, negation of Q implies negation of P. यात कुठे काय ऍडजस्ट होतंय का बघा बरं. P implies Q, P implies Q कुठं आहे का स्टेप? नाही आहे. अजून कोणता पॉईंट येऊ शकतो का? इनवर्स आहे. इनवर्स इज इक्विव्हॅलंट टू इट्स कॉन्व्हर्स, आणि कंडिशनल इज इक्विव्हॅलंट टू इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे माहित असेल सगळ्यांना. म्हणजे हा काय आहे तर इनवर्स इज इक्विव्हॅलंट टू इट्स कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. ऑप्शन सी. ओके, ऑप्शन सी. देन नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 7. इयर कोणता आहे बघा. येस, इयर आहे JEE 2022 and CET 2023. Okay, number 7. The statement P implies Q. 1 minute. The statement P implies Q conjunction R implies Q. मी ज्याच्यात जास्त चुका होतात तेच एक्झाम्पल घेतलेत. शक्यतो इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन इथे चुका होतात, लक्षात घ्या. इज इक्विव्हॅलंट टू असे खूप आहेत बघा एक्झाम्पल. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू काय करावं लागेल आता इथे आपल्याला. फर्स्ट, पी इम्प्लाइज क्यू बाय कंडिशनल लॉ. यस, बाय कंडिशनल लॉ. नेगेशन ऑफ पी, कंडिशनल लॉ, नेगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू. कंजंक्शन R implies Q, R implies Q, negation of R, disjunction Q. Then next part. Yes, काय करता येईल आपल्याला बघा बरं. इथे आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करता येईल का. डिजंक्शन Q कॉमन. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फ्रॉम राईट साइड टू लेफ्ट साइड. ओके, राईट टू लेफ्ट इथं ना मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करते. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिजंक्शन क्यू कॉमन, डिजंक्शन क्यू कॉमन. अनकॉमन पार्ट, negation of P, conjunction, negation of R. समजलं का. इथे मी या पद्धतीनं लिहिलं. राईट टू लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, देन नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट, separate negation of conjunction, whole negation of disjunction, De Morgan's law. Negation of P disjunction R, disjunction Q. आता थोडा विचार करा. हा कोणता लॉ आहे. राईट टू लेफ्ट कंडिशनल लॉ. नेगेशन ऑफ P disjunction Q इक्विव्हॅलंट टू P implies Q. क्लिक झालं का. नेगेशन ऑफ P डिजंक्शन Q इक्विव्हॅलंट टू P implies Q. मग माझ्याकडे P कोण आहे रे. हा माझ्याकडे P आहे मुलांना, बरोबर. म्हणजे P डिजंक्शन R म्हणजे माझा P आहे. इम्प्लिकेशन Q. असा कोणता ऑप्शन दिसतो का. येस, ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी. तुम्ही पॉइंट्स क्लिअर करा, म्हणजे लॉज आहेत ना ते व्यवस्थित करा. देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. अरे रिपीट झालं 3 वेळा. JEE 2015, CET 22-23. ओके, म्हणजे बघा ना 22 परत 23 ला रिपीट झालेलं आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 8. द नेगेशन ऑफ. आता इथे माझे नेगेशनची पुढच्या लेक्चरला अजून असतील. कॉन्व्हर्स ऑफ, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ते आणि सर्किट डायग्राम वरचे. ओके, म्हणजे टाईप बऱ्यापैकी कव्हर होतील. द नेगेशन ऑफ S disjunction, negation of R conjunction S is equivalent to first part equals to say P and total second part equals to say Q. मी सारखं तेच बोलते. तुम्ही म्हणाल मॅडम हे काय बोलतायत की ह्याला P आणि Q मनात म्हणा. अरे खूप इझी जातं म्हणून सपोज करा. ओके, फर्स्ट पार्ट P, सेकंड पार्ट Q. नेगेशन ऑफ P डिजंक्शन Q बाय डी मॉर्गन्स लॉ. नेगेशन ऑफ P conjunction negation of Q. Therefore here we get by law, De Morgan's law, negation of P means negation of S, conjunction negation of Q equals to here negation of R, conjunction S. Then negation of S by involution law,
S conjunction. Again, next part, P and S is equals to Q. De Morgan's law, whole negation of conjunction, separate negation of disjunction. That is negation of R, disjunction, negation of S. S as it is, conjunction by involution law. Yes, negation of R, R disjunction negation of S. अजून सॉल्व करू शकतो का? कसा ऑप्शन कुठे आहे? येस, सॉल्व करता येईल का? आहे ऑप्शन आहे. अरे एस कंजंक्शन आर डिसजंक्शन नाहीये, सॉरी, आपल्याला सॉल्व करावं लागेल. देन नेक्स्ट स्टेप इज कंजंक्शन ओव्हर डिसजंक्शन. लॉ इज नोन एज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, एस कंजंक्शन आर डिसजंक्शन S conjunction negation of S. Distributive law. S conjunction R as it is and S conjunction negation of S. T or F? F. Okay, and let us consider first part is equals to say P. Then by sequence काय सांगितला? Distributive. Here distributive, complement and then identity. आता मी वापरते identity law. Yes, by identity law, P disjunction F value depends upon P. Here P is equals to S conjunction R. आहे का हा ऑप्शन? Yes, ऑप्शन B. Okay, ऑप्शन B. इथे माझे नेगेशनचा एक इथे कव्हर झाला. अजून आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके.